पद्धतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते आहे ती 33 या धावफलकावरती 33 ऑन बोर्ड. आणि पुन्हा एकदा आमचा समवेत आमची संपूर्ण ऑफिशियल टीम अर्थातच 10 क्रिकची टीम इथे सज्ज झाली आहे. जबल 3 कॅमेरे आज तुम्ही या स्पर्धेत पाहणार आहात आणि 3 कॅमेरासह आमची संपूर्ण 10 क्रिकची टीम इथे सज्ज झाली आहे. अगदी आमचे ऑफिशियल अपडेटर आपण पाहतायत. संदीप आहेत, ऑफिशियल स्कोरर सनी आहेत आणि आमचे तिन्ही कॅमेरामॅन रोनक, गणेश आणि काशी या तिघांचं कौतुक, कारण की भरपूर चांगल्या या ठिकाणी कॅमेरा वर्क. दादांना विनंती करू, दादा आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. अगदी सीएम चषकामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. षटक क्रमांक 5 गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सुलतान आला आणि पहिलाच बॉल खरं तर शॉर्ट ऑफ लेंथ होता. अगदी शॉर्ट ऑफ लेंथ बॉल वरती पूल जरूर केला होता, परंतु स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू उपस्थित आहेत आणि या चेंडूवरती जवळ 2 धावा मिळतील. 2च्या बरोबरीने 35 धावा फलकावरती आहेत. अगदी आज केपी सर आपण अगदी वेळेवरती आहेत, कारण की ठीक 9:30 पहिला चेंडू फेकण्यात आलाय. खरं तर उपस्थित सर्व खेळाडूंचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन. रिवर्स केल्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे आपण पाहता हा डॉट बॉल. 35 धावा फलकावरती. सध्या तरी आपण पाहतात या मॅच मध्ये पहिल्याच मॅच मध्ये धावा होत नाही आहेत, परंतु काल देखील असंच चित्र पाहायला मिळालं होतं. सकाळच्या सत्रामध्ये धावा होत नव्हत्या, परंतु जशी दुपार झाली तशा जवळ 80 धावा ते 90 धावा देखील व्हायच्या, परंतु आज सकाळच्या सत्रामध्ये धावा होत नाही आहेत. सिंगलच्या मदतीने 36 धावा फलकावरती आहेत. आतापर्यंत 4 गडी नक्की या ठिकाणी गमावले गेलेत, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतात विजय आणि संदीप एक चांगले पार्टनरशिप बिल्टअप करतात मैदानाच्या आत, परंतु शेवटचाही षटक आहे आणि शेवटचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका अपेक्षित असेल आणि तो मोठा फटका मात्र खेचलाय या ठिकाणी फलंदाज संदीपच्या बॅट मधून. हा अप्रतिम देखना रुबाबदार षटकार. अगदी शेवटच्या षटकात जो एखादा मोठा फटका अपेक्षित होता, तो मोठा फटका मात्र या ठिकाणी आलाय संदीपच्या बॅट मधून. पुन्हा एकदा अगदी तशाच प्रकारचा फटका खेचायचा होता, परंतु या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथं आपण पाहिलं तर जबल या षटकाचा विचार केला तर याही षटकात आपण पाहतात नक्कीच चांगल्या धावा आल्या. आतापर्यंत 9 धावा खर्च केल्या सुलताननं. आता शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. फुल टॉस बॉल ऑन सेटला ढकललाय. गॅप मध्ये बॉल आहे, परंतु डीप मध्ये 2 खेळाडू येत आहेत. इथं चांगली फिल्डिंग, परंतु थोडासा लेट हा थ्रो आलाय, परंतु तदनंतर चांगली कामगिरी सुलतानच्या माध्यमातून. चांगला गॅदरिंग झालाय, चांगला कॅच केलाय आणि तदनंतर इथनं हा चेंडू लगेचच ज्येष्ठांवरती लावण्यात आलाय. या चेंडूवरती फक्त 1च धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतात टीमची टोटल जाऊन पोहोचले 43 धावा आणि 44 धावा संख्येचा टार्गेट इथे उभा केलाय. तर चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कर्णधार आम्ही अनाऊन्स देखील केलं होतं की इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल आणि नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला बॅरेज स्टार संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला वाल्मिकी ब्रदर्स असेल. तर दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हायचं. आपण करूया टॉस.
स्वागतम सुस्वागतम. या दरम्यान आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, दमदार असं व्यक्तिमत्व, सन्मान्य आदरणीय सुनीलजी मेणे साहेबांचे ते आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय आणि नक्कीच मी साहेबांना विनंती करेन की आपले शुभाचे टॉस करा. येस, टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आमचे साथी समालोचक प्रसादजी सवारे सर, ओव्हर टू यू. त्या दरम्यान आपण पाहतोय रोशनजी जाधव ऑफिशियल अंपायर, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. योगीराज बुटारे सर इन ऍक्शन मध्ये जरूर आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. ही दोन्ही एवन जोडी आज अंपायरच्या भूमिकेत जरूर पाहायला मिळणार आहे. आपलं देखील स्वागत आहे. ओव्हर टू यू, प्रेझेंटेशन बॉक्स. दोन्ही टीमचे कर्णधार बॅरेज स्टार आणि वाल्मिकी ब्रदर्स, दोन्ही टीमचे कॅप्टनला मी विनंती करू आपण लगेच टॉस द्यायचा आहे. पहा, इनिंग ब्रेक झाली आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय आणि या ठिकाणी वाल्मिकी ब्रदर्स संघाचे कॅप्टन आलेले आहेत. शेवटचे 2 मिनिटं या ठिकाणी आपण पाहतात बॅरेज स्टार संघाला दिले जातील. जर का कॅप्टन आला नाहीये तर लगेचच या टीमला पॅनलाइज केलं जाईल. आज मात्र अगदी सक्तीने मात्र काम केलं जाईल. आज कोणत्याच टीमला वेळ दिला जाणार नाहीये. वेळेवरती टॉस देखील केला जाईल, वेळेवरती सामने देखील कंप्लीट केले जातील आणि लगेचच बॅरेज स्टार संघाला विनंती असेल आपण लगेचच आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे टॉससाठी. चला, बॅरेज स्टार संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचंय. वाल्मिकी ब्रदर्स संघाचे कॅप्टन आलेत, तर टॉस साठी आम्ही विनंती करू व्यासपीठावरती उपस्थित आमचे मान्यवर केपी नाव काय, वैभव दादा पवार यांना विनंती असेल की आणि त्यांच्यासोबत सुनील, यस, भाजप भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुनील मेले साहेबांचाही शुभास आपण करूया टॉस. तर साहेबांना विनंती असेल या आपण, यस केपी, आपण टॉस पुरवायचा आहे. केपी, नक्कीच भारतीय जनता पार्टीचे खरं तर ज्येष्ठ नेते सुनील साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या समवेत वैभवदादा पवार आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. खरं तर या दोन्ही मान्यवरांचा शुभ असते आपण या सकाळच्या सत्रात टॉस करूयात. यस, हेड अँड टेल नक्कीच या ठिकाणी कॉईन आहे. यस, वाल्मिकी ब्रदर्स संघाचे कॅप्टन कॉल करतील. टेल असा कॉल आणि यस, टेल आलाय. टॉस का बॉस बनलाय तो म्हणजेच वाल्मिकी ब्रदर्स संघ. नक्कीच मान्यवरांना विनंती करू साहेब, नक्कीच आपण व्यासपीठावरती नक्कीच विराजमान व्हायचं आहे. खरं तर आम्ही नक्कीच साहेबांना विचारू. खरं तर नक्कीच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते साहेब, आपण या स्पर्धेत आलात. खरं तर प्रशांत अण्णा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा पण पाहत आहेत. खरं तर इथे आल्यानंतर साहेब तुम्हाला कसं वाटतं? भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावाने या चषकाचं इथं आयोजन केलं आहे. क्रिकेटच्या भाषेत बोलायचं तर अष्टपैलू ऑलराऊंडर व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री प्रशांत उर्फ अण्णा कुलकर्णी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं, त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. भव्य दिव्य असं आयोजन आहे, भव्य दिव्य असं क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणात या स्पर्धा होत आहेत. प्रत्येक खेळाडूला या निमित्ताने आवाहन करू इच्छितो की आपण स्पोर्ट्समन स्पिरिट, आता हा शब्द प्रचलित आहे, तर स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धेचं जे आयोजन केलं त्या आयोजकांना आपण दिलासा द्यावा आणि खूप सुंदर खेळ करावा. आपल्या खेळाचं निश्चित कौतुक केलं जाईल आणि अतिशय उत्कृष्ट अशा
चषकाचं इथे अनावरण झालेलं आहे काल. माननीय कार्यसम्राट कार्यकर्तृत्वाचे शिखर शिरोमणी श्री पितृतुल्य असे आमदार श्री किसनराव कथोरे साहेब यांच्या हस्ते काल अनावरण झालं आहे आणि आज बक्षीस समारंभ देखील त्यांच्या माध्यमातून होईल. आपण सर्वांनी या स्पर्धेला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद त्याबद्दल आपणा सर्वांचे धन्यवाद. आयोजकांनी मला इथं बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस, थँक्यू सो मच सर. आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच सुनील सर, थँक्यू सो मच वैभव दादा. आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. टॉस जिंकलाय ते म्हणजेच वाल्मिकी ब्रदर्स संघानं आणि डिसिजन मात्र पेंडिंग ठेवलाय. येस, तर आपण लगेचच व्यासपीठावरती जाऊयात. खरं तर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुनील साहेबांचा आपण सन्मान करूयात. तर मी वैभव दादा पवार दादांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सुनील साहेबांचा आपण सन्मान करायचा आहे. नक्कीच नक्कीच त्याच दरम्यान नक्कीच थोड्याच वेळापूर्वी आपण पाहतात नक्कीच माननीय श्री जगदीश बागडे साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. खरं तर जगदीश बागडे साहेब आपला या सीएम चषकामध्ये आपला मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. अगदी जगदीश बागडे साहेबांनी काल देखील मात्र अगदी सुरुवातीपासून ते एंडपर्यंत नक्कीच सामन्यांचे आनंद नक्कीच लुटले. खरं तर नक्कीच त्यांचा आम्ही मनपूर्वक पुन्हा एकदा आजच्या दिवसात त्यांचा मनापासून सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम सर. आणि आपण लगेचच जाऊयात कॉम्बॉक्समध्ये. खरं तर पहिल्या सत्रामध्ये नक्की जवळजवळ 43 धाबा बनल्या गेल्यात आणि 44 धाबासंख्येचा पाठलाग आता कशा प्रकारे होईल या सेकंड इनिंगमध्ये हे नक्कीच धावतं विवरण ऐकवण्यासाठी आपण करूयात कॉम्बॉक्समध्ये बदल आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक अनुज मोरे सरांचा आवाज. All right, फलकावरती ओव्हर नंबर 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2
कापसा सिलेक्शन होतं. ऑन साइड टर्न करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. नक्कीच तन्मयचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं क्रिक ऑन हे स्पोर्ट्स आपण पाहतोय, खऱ्या अर्थानं स्पोर्ट्स शॉप आहे त्याचं देखील आपण पाहतो पूर्णपणे ब्रँडिंग त्याच्या बाबतीतून जरूर केली जाते. ब्रँड अँबॅसेडर आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तन्मयला आपण पाहतोय सातत्याने तन्मयचा विचार केला. एक उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतो. अष्टपैलू खेळाडू. नेक्स्ट बॉल राईट अमोर द विकेट, यावेळेस पुल केले, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, परंतु फिल्डर आलेत वेगाने, प्रयत्न चांगले होते परंतु नोमास लँडिंगला चेंडू आदळलाय आणि या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती, 9 ऑन बोर्ड. मग प्रेक्षकांना विनंती असेल आपण मॅच चालू असताना आतमधून येऊ नका, सहकार्य करा, सर्वांना विनंती असेल. सर बघा विनंती असेल जे आजूबाजूच्या परिसरातील बिल्डिंग्स आहेत, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, त्यांना विनंती असेल आपण ऑन रोडवरून या. जो रोड दिलेला आहे मेन हायवेला बाहेर होण्यासाठी त्यामध्ये आपण रवाना व्हायचं विनंती असेल. सहकार्य करणं आपलं देखील गरज आहे कारण की आपल्या परिसरातील मुलांसाठी स्पर्धा आहे, त्यामुळे आपलं सहकार्य देखील फार गरजेचं आहे. आणि इथे मात्र धक्का लागत असताना वाघाची शिकार केली आहे, मोठा मासा गाला लागत असताना तन्मयला परतावं लागेल. धक्का क्रमांक 3 लागत असताना टीम अष्टविनायक या संघाला. तन्मय तर देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की टेन क्रिक लाईव्ह वाहिनी एक चांगलं काम करते आणि त्यांचं देखील नावाचा उल्लेख झाला पाहिजे. तेच आपण जर पाहिलं संपूर्ण टीम टेन क्रिक लाईव्ह वाहिनी गुड क्वालिटी गुड क्लॅरिटी त्यांचं ब्रीथ वाक्य आहे आणि त्याच्यावरती सातत्याने कायम असणारी ही टीम आपल्याला पाहायला मिळते. टेन क्रिक म्हटलं तर कुणाल जिमात्रे धनराज जिमात्रे प्रॉपर रायटर आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण आपण पाहतोय टीम इथे मात्र जरूर उपस्थित आहेत. एका बाजूला आपण जर पाहिलं तर संदीप टेक्निकल रूममध्ये त्यांच्या समोर आपण स्कोरिंगला पाहतोय सन्नी आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत आपण पाहतोय काशीनाथ असतील गणेश असतील आणि आज खऱ्या अर्थाने 3रा कॅमेरा देखील आहे. त्या कॅमेऱ्यावरती खऱ्या अर्थाने मी म्हणून प्रमोशन झालंय की काय रोनक आहे तिथे. आमच्या समोर काल जरूर ते कॉम्बॉक्समध्ये होत्या परंतु आता मात्र यावेळेस कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत आणि नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थाने एक चांगली वाहिनी आहे. आपण यस धावफलक पोहोचले 10-10 ऑन बोर्ड. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झाला आणि 10 धावा धावफलकावरती आहे. तिसरी थर्ड ओव्हर आपण पाहतो यावेळेस 50-50 चॅलेंज ओव्हर आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. 10 धावा धावफलकावरती झालेले आहेत. 44 धावांची आवश्यकता मैदानावरती आणि अजूनही जर विचार केला येणारे 18 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये.
वाल्मिकी ब्रदर्स. चला नाणेफेकीचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बघा सेकंड इनिंग चालू आहे, त्यामुळे निर्णय आमच्यापर्यंत पोहोचणं देखील फार गरजेचं आहे. समीकरण आपण जर पाहिलं तर 10 धावा झालेल्या आहेत. अजूनही जर विचार केला तर 34 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. येणारे 18 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता आहे. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती विपुलला आपण महत्व ओव्हर नंबर 3 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय आणि महत्वपूर्ण बॉल महत्वपूर्ण ओव्हर यावेळी मैदानाच्या आतमध्ये, कारण की चॅलेंज ओव्हर आहे. 50-50 असा सामना महत्वपूर्ण ओव्हर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. याच दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम 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 या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे घटक, या स्पर्धेचे आपण पाहतोय ज्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा, अर्थातच कुळगाव बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक, दमदार डॅशिंग व्यक्तिमत्व, सन्माननीय आदरणीय प्रशांत अण्णा कुलकर्णी यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, वार्म वेलकम सर. आपल्याला आपण या विराजमान व्हायचंय, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो आणि खऱ्या अर्थात त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा अर्थातच सीएम चषक 2025 चे थरार, आजचा मेगा फायनल डे, आजचा दुसरा दिवस आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. या चला स्पीडअप करा. अंपायर देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की भरपूर स्लो करतात तुम्ही. ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकतो सन्माननीय आदरणीय कुळगाव बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्माननीय आदरणीय अण्णा कुलकर्णी साहेब ऑन स्क्रीन त्यांच्या समेत आपण पाहतो. यावेळी सुनीलजी मेणे साहेब थोडीशी चर्चा जरूर करतात. तदनंतर आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय वैभवजी पवार साहेब ते देखील आहेत आणि संपूर्ण आपण पाहतो यावेळी ऑन स्क्रीन आपल्याला जरूर पाहायला मिळतात. जगदीशजी बागडे साहेब ते देखील आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कॅप्चर करण्यात येते. 10 क्रिक लाईव्ह वाहिनी त्याच्यावरती आपण पाहू शकतात. क्या बात आहे. आज संपूर्ण पाहुण्यांची मांदी जरूर मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचं जरूर थेट प्रेक्षेपण आज या स्पर्धेचा आनंद घेतात साहेब देखील, कारण की आजचा अंतिम दिवस आहे, महत्वपूर्ण दिवस. कव्हरच्या दिशेने फटका सजवला, थोडंसं फंबल झालं परंतु बॉलला नक्कीच स्टॉप केला. 1 धाव मिळेल आणि 21 मदतीने दाफलातून पोहोचेल. तब्बल शॉर्ट रन आहे, एकही रन मिळणार नाही आहे. आणि यस आपण पाहतो ही भरपूर मेहनत आपल्याला जरूर पाहायला मिळते. यस वाल्मिकी ब्रदर्स आपण टॉसचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बघा शेवटचा पुकार आहे तुम्हाला, लास्ट कॉल. बॅटिंगचा निर्णय घेतलाय का बघा, निर्णय कळवा शेवटचा. बघा विनंती असेल या षटकामध्ये आपण निर्णय कळवायचा आहे बघा, कारण की नेक्स्ट टीमला, समोरच्या टीमला, प्रतिस्पर्धी संघाला देखील तयार व्हायचं, सज्ज व्हायचं, कारण की या स्पर्धेचा नियम बघा लक्षात ठेवा. हे शेवटचा कॉल आहे तुम्हाला. दाफलातून पोहोचले तब्बल 11 या धावसंख्येवरती, 11 ऑन बोर्ड, 1 और 11, षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती. आणि की साहेबांच्या माहितीसाठी आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय सुनीलजी मेणे सर उपस्थित आहेत. त्याच दरम्यान अण्णा कुलकर्णी साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतात. हा महत्वपूर्ण षटक आहे, 50-50 चॅलेंज ओव्हर आहे. या षटकामध्ये 15 धावा आल्या तर बोनस तुम्हाला मिळेल, परंतु जर 15 धावा नाही आल्या तर त्या बोनस ओव्हरमधनं मायनस केले जातील, हे देखील बात घ्यायची आहे. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने समीकरण चेंज होतोय. दाफलातून पोहोचले 13 ऑन बोर्ड, 13 धावा दाफलकावरती पाहायला जरूर मिळतात. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस 3ऱ्या प्रगतीपथावरती आणि आतापर्यंतचा विचार केला फक्त आणि फक्त 3 धावा दाफलकावरती आलेल्या आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर भरपूर यावेळेस मेहनत जरूर केली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. कुलदीप असतील, केपी, त्याच दरम्यान आपण पाहतो त्यांचे मित्र आपण पाहतोय सोनूबाई, त्याचं देखील विशेष कौतुक, कारण की स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर मेहनत त्यांनी देखील घेतली आहे. आज केपी जर पाहिलं तर सोनू देखील इन ॲक्शनमध्ये शो मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळतील. आणि विराट कोहली आज खऱ्या अर्थाने इन ॲक्शनमध्ये नक्कीच आज खऱ्या अर्थाने भारताची मॅच देखील आहे. दुपारी 1:30 वाजता मॅचला सुरुवात देखील होईल. ती स्पर्धा पाहण्यासाठी, ती मॅच पाहण्यासाठी देखील प्रत्येक प्रेक्षक वाट पाहतोय, कारण की आज चॅम्पियनशिपचा शेवटचा मुकाबला आपल्याला पाहायला मिळणार आहे. भारत विपक्ष न्यूझीलंड ही मॅच. फक्त आणि फक्त 4 धावा आलेत, त्यामुळे मायनस होईल. 50-50 चॅलेंज, जीएसटी कट केली जाईल 50%, आणि इथे मात्र 2 धावा फक्त धावफलकावरती ऍड केल्या जातील. टीम टोटल जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती आणि -2 आहेत, त्यामुळे 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बघा वाल्मिकी ब्रदर्स टोटल 5 धावा आल्यात या ओव्हरमध्ये, त्यामुळे
13 धावा फलकावरती आहेत. याच नाणेफेकी जिंकले टीम वाल्मिकी ब्रदर्सने आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट इन्व्हाइट केलं बॅटिंग करत असताना टीम बॅरेज स्टार्स या संघाला. नक्कीच करा आता जर पाहिलं तर भरपूर मेहनत संपूर्ण या टीमची राहिले. बॅरेज रोडचे स्टार्स असतील त्यानंतर पूर्णपणे मेहनत या स्पर्धेसाठी जरूर घेतली. केपी असतील, सोनूबाई असतील, संपूर्ण आयोजन कमिटी आपण पाहतोय, सर्व मुलांनी आपण पाहतोय भरपूर मेहनत घेतली या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेच्या मागे आपण पाहतोय पूर्णपणे शिल्पकार या स्पर्धेचे सन्मान्य आदरणीय कुळगाव बदलापूर नगर परिषदचे माजी नगरसेवक सन्मान्य अण्णा कुलकर्णी साहेब यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा जरूर पाहायला मिळते. येणारे 12 बॉल आणि आता मात्र समीकरण आहे 31 धावांचं. 31 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल हे समीकरण आहे. बॉलिंग ट्रॅक वरती संदीपला आपण पाहतोय, षटक क्रमांक 4, ओव्हर नंबर 4. स्ट्राईक एंडला बॅटर शुभमला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला बॅटर शुभम, नॉन स्ट्राईक एंडला सनीला आपण पाहतोय. महत्वपूर्ण षटक या षटकवरती पूर्णपणे मॅच डिपेंडंट आहे. राईट मोर द विकेट. आडवा पाट्टे खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन क्लिअर करत असताना स्वॅग से केलं स्वागत गोलंदाजाचं, भव्य स्वागत आलाय बॅट मधून, षटकार, सिक्सर. DRS घेतलं बॅटिंग टीमने. रिव्ह्यू असेल आणि दूध का दूध पाणी का पाणी नक्कीच तुमच्या समोर असेल. टेनक्रिक लाईव्ह वाहिनी पूर्णपणे वर्क करतोय. आज कॅमेरामॅन वरती देखील पूर्णपणे आपण पाहतोय गणेश आहेत, काशीनाथ असतील आणि खऱ्या अर्थाने रोनक देखील आहेत. आज खऱ्या अर्थाने रोनक कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. हेच बघा, एक अंपायरला विनंती असेल आपण या एकदा चेक करा, कारण की क्लोज कॉल आहे भरपूर. ओके ओके, कुलदीप आहेत, केपी आहेत. येस, नो नसेल, कारण की बाटा देखील आपण पाहतोय एक स्टेप पुढे आपण पाहतोय. आणि त्यानंतर जर पाहिला बॉल देख पूर्णपणे जर हाईट फॅक्टर पाहिला पूर्णपणे डीप होतोय, पूर्णपणे एस्टॅन्सचा वेग घेतोय. आणि इथे मात्र आपण जर पाहिला तर फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. 19 जबाबदार फलकावरती आहेत. 19 ऑन बोर्ड. अंपायर देखील लाजवाब कामगिरी करत असताना अंपायरला देखील माहिती होतं पूर्णपणे, कारण की नावाजलेले अंपायर आहेत. रोशनजी जाधव सर आहेत, त्यानंतर योगीराजजी भुटेरे सर, हे दोन्ही अंपायर आपण पाहतोय. समीकरण आपण जर पाहिलं, येणारे 11 बॉल आणि 25 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. ओनर देखील आता खुश टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत, गजर होतोय, कारण की क्रिकेट आहे आणि इमोशनचा खेळ सातत्याने मी म्हणत असतो. आणि इथे देखील आपण पाहतोय चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये अंपायर देखील सांगत असताना क्या बात आहे, मॅच आता मात्र रंगात आली आहे. समीकरणमध्ये बदलाव, चला स्पीडअप करा. दोन्ही टीमला विनंती असेल, भरपूर वेळ देखील घेतात, पहिलीच मॅच आहे आणि आपण भरपूर वेळ घेतलात. नेक्स्ट बॉल यावेळी स्लॉट करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होते, फिल्डर आहेत, एकच धाव मिळेल. समीकरण मध्ये बदलाव, एका धावेने काही घडणार नाहीये. सामना जिंकायचा असेल तर आता मात्र चौकार आणि षटकारांनी डील करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. विकासला आपण पाहतोय, त्यांनी देखील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी जरूर घेतली आहे, कारण की आपली स्पर्धा आहे आणि आपलं जर स्पर्धा सक्सेस करायची असेल ना तर पूर्णपणे प्रत्येकाला मेहनत करणं देखील फार गरजेचं. यावेळेस उडवलाय, मिड ऑफला फिल्डर होते, थोडस फंबल झालं, कॅच ड्रॉप झाली आहे. ही कॅच ड्रॉप झाली आहे का मॅच ड्रॉप झाली आहे हे देखील पाहणं फार गरजेचं आहे. पकडा जेल आणि जिंका, क्रिकेटचा खेळ हे सातत्याने जरा पाहायला मिळतो, कारण की फिल्डरसाठीच आपण पाहिलं या स्पर्धेतील उत्कृष्ट फिल्डर असेल ना त्यासाठी आकर्षक बॅग आहे. यस, उमेश सिंगला आपण पाहतोय, काय बॅटिंग केली होती काल. इथे मात्र फटका लाजवाब आहे, लॉंग ऑफ क्लिअर करत असताना 1 बाउंस सीमा पार आलेला हा चौकार.
आवश्यकता 7 गेंदें शेष और 18 रनों की जरूरत। बहुत ही बेहतरीन मैच होता हुआ इस सरजमी पे जंग जारी। कौन जीतेगा मैच? गेंदबाज तैयार गेंदबाजी करने के लिए। संदीप बॉलिंग ट्रैक पे, ओहो आधे बल्ले से खेलने का प्रयास और यहाँ पे अनसक्सेसफुल होता हुआ। बैटर बैक टू डगआउट, फलंदाज बाद। विकेट आली आणि नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. न्यू बॅटर नवीन फलंदाज सत्यम सतीशला आपण पाहतोय. सतीश पुजारीला आपण पाहतोय हा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच याच दरम्यान जर पाहिलं तर भरपूर मेहनत आहे. कौतुक करावं तितकं कमी आहे. सन्मान्य आदरणीय ॲडव्होकेट गौरीताई कुलकर्णी यांचं, कारण की त्यांच्या देखील नेतृत्वाखाली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, पार पडते. KP असतील, ॲडव्होकेट गौरीताई असतील, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक पाऊल त्यांचं देखील आहे या स्पर्धेसाठी. आणि या स्पर्धेतून जर पाहिलं तर बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण जी बॅग आहे, आकर्षक बॅग आहे, ती त्यांच्या वतीनं जरूर पुरस्कृत करण्यात आली आहे. सन्मान्य आदरणीय ॲडव्होकेट गौरीताई कुलकर्णी यांच्या वतीने ती बॅग स्पोर्ट्स बॅग आहे, ती नक्कीच त्या खेळाडूला देण्यात येईल. उत्कृष्ट फिल्डरसाठी ती देखील त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली आहे. आणि एक चांगली संकल्पना आहे. जर पाहिलं तर या स्पर्धेचा हेतू आहे की प्रत्येक टीमला, प्रत्येक प्लेयरला मात्र प्लॅटफॉर्म देण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर प्रत्येक खेळाडू मात्र मोठमोठ्या स्पर्धेत खेळत असतो, परंतु तो खेळाडू कसा चमकावा त्याचं ज्वलंत उदाहरण या मैदानाच्या आतमध्ये साहेबांच्या वतीने जरूर पाहायला मिळतोय. ऑन स्क्रीन देखील आपण पाहतोय सन्मान्य अण्णा कुलकर्णी साहेब जरूर चर्चा करतात. सन्मान्य सुनीलजी मेने साहेब, वैभवजी पवार साहेब आणि त्याच दरम्यान जगदीशजी बागडे साहेब ते देखील उपस्थित आहेत. आणि त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा आपण पाहतोय. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. 10 फलक जाऊन पोहोचले तब्बल 26 ऑन बोर्ड. येणारे अजूनही 6 बॉल आहेत आणि गरज असेल 18 धावांची. चला स्पीडअप करा. नक्की जोगीराज बुटेरे सर देखील सांगतात. चला खेळाडू कक्षामध्ये आपण बसून घ्यायचंय. खेळाडू कक्षामध्ये बॅटर नाही तर अन्यथा पेनल्टी देण्यात येईल. लास्ट कॉल, लास्ट कॉल. अख्खी टीम बाहेर आहे, डायरेक्ट 2 रनची पेनल्टी असेल. हाफ ट्रॅकर बॉल, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आलेत, त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉलला पाठवलाय. सीमा रेखा पार, चौका. आता मात्र येणारे 5 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. कुठल्या संघाला मात्र मंजिल मिळेल ती येणारी वेळेत सांगून जाईल. 5 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस सुंदर फक्त हलक्या हाताने टप्पा पडल्यानंतर अगदी यावेळेस बॉल बाउन्स झाला. थोडंसं स्लोअर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डिंग मध्ये बदलाव पाहायला मिळतो. मैदानावरती घडलं का विकेटचा सॅक्रिफाईस होत असताना, एक धाव मिळेल दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना, धक्का क्रमांक 6 लागत असताना टीम अष्टविनायक या संघाला फलंदाज बाद. दुसऱ्या धावाचा प्रयास चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. चित्ताच्या वेगानं आणि हरिणाईच्या चपळ लाईनी ही 1-2 धाव होत्या, परंतु एक शॉट असेल त्यामुळे ही एकच धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. समीकरण आता उर्वरित आहे. येणारे 3 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आहे. अंपायरशी कोणी वाद घालू नका विनंती असेल, कारण की ऑफिशियल अंपायर आहे. सध्याच्या घडीला दोन्ही चर्चेत असलेले हे अंपायर आणि मोठमोठ्या स्पर्धा जरूर त्यांनी कव्हर केल्यात. काल देखील आपण पाहतोय सलगचे नाईट डे नाईट फॉर्मॅटमध्ये
हे अंपायर आपण पाहतोय मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. अंपायर देखील सांगत असताना पूर्ण अगदी बॅटच्या वरून नाही, मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय लाईन आतमधून बॉल ट्रॅव्हल आला आणि यावेळेस देखील अंपायर सिग्नल डॉट बॉल. येणारे 2 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही बॉल यावेळेस बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकावे लागतील. यावेळेस ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पाहावं लागेल मैदानावरती घडलंय काय, चुकी घडली आहे. नो बॉल आणि त्याच्यावरती आला हा चौकार. कहाणीमध्ये ट्विस्ट, सोने पे सुहागात. आता मात्र चुकी घडत असताना बोनस बॉल आलाय, चौकार 4. आता मात्र येणारे 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र प्रेक्षकांना देखील चाहूल लागली आहे कोण जिंकेला सामना, कुठे होती मॅच आणि कुठे नेऊन ठेवली मॅच, कोण बनेल या मॅचचा सिकंदर. हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोण बनेल या मॅचचा सिकंदर. आता हे टीमचे ओनर देखील उभे राहिलेत. जे टीमचे ओनर बसले होते एक आधीच्या बॉल वरती, आता ते देखील उभे राहिलेत. प्रेक्षक जे उभे राहिलेत ते देखील आता अगदी टाचांवरती उभे राहिलेत, कारण की मॅच देखील तशीच पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मॅच. फ्री हिटचा बॉल, उघड्या डोळे पाहणे, फ्री हिट. क्या बात है, ऑन साइड ला इस मर्तबा गेंद को भेज दिया है. हवाई फायर मिलती हुई चरण चरण चरण. इरादे स्पष्ट केलेत. यावेळेस बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना सतीशला पाहतोय. क्या बात आहे. आता मात्र 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. क्या बात आहे. 1 महत्व 1 धावेचं किती महत्व ही मॅच मात्र सांगते. कंपल्सरी चेसिंग आहे. 1 धाव फार महत्वाची आहे. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. काटा किर्र अशी मॅच मैदानावरती घडते. एका धावेचं किती मूल्य आहे ना, ती ही मॅच सांगते. केपी सर, 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. जसं इलेक्शन मध्ये 1 गुन्हाला 1 मताला, परीक्षेमध्ये 1 गुन्हाला आणि या मॅच मध्ये या क्रिकेट मध्ये 1 धावेला किती महत्व आहे ही मॅच मात्र सांगणार आहे. काटे की टक्कर असं म्हटलं जातं ना, वो चाय पीने में का मजा जिसमें शक्कर ना हो, और वो मैच देखने में का मजा जिसमें टक्कर ना हो. काटे की टक्कर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही टीम साठी. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता आहे. कोण जिंकेल सामना. मॅच ऑन. हाफ ट्रॅकर बॉल ऑन फटका खेळलाय. यावेळी सामना जिंकलाय टीम अष्टविना के संघाने. क्या बात है. तभी कहती है जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजियों में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. आणि सामना जिंकलाय टीम अष्टविना के संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम गणेशन क्लासेस.